खरे त्या विन हे नाशी, त्या विन हे नाशी नव्हे दुसरी ऐशी. म्हणते नंदाची आपुरे आजे चोरे केले खरे. सवे तुकया मेला, सवे तुकया मेला त्याने अगुणा निला. म्हणते नंदाची आपुरे आजी चोरी केले खरे. विठाला खलानीश्वादा मनोदार हो दक्षिण
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय। वेदानुद्धरते जगन्निवहते भूगोलमुद्विग्धते दैत्यं दारयते बलिं चलयते क्षत्रक्षयं कुर्वते पालोस्त्यं जयते फलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मृच्छेते दशाकृतिकृते कृष्णाय तुभ्यं नमः। भजे वज्रैकमण्डलं समस्तभावमण्डलं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुखिच्छभुजमस्तकं सुनाशयं हस्तकमानन्दरङ्गसागरं नमामि कृष्णनाथं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता। गाय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया नमस्तुनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शरूरवाहने सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः। पाहती गवळणी तव ते पालचे धनी म्हणते नंदाचे आपुरे आजे चोरे केले खरे। राजमान्य देवमान्य विश्वमान्य देहुगाव निवासी संत हृदय सम्राट सकल संत कंठभूषण देहू निवासी श्री सद्गुरु तुकोबाराय यांची गवळण 4 चरणाची आणि शिवेकरता निवडलेले आहे। गेली 33 वर्षापासून आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि अव्याहत सेवा त्याच्यामध्ये थोडं करोनाचं संकट पडलं होतं, पण तशाही काळात आम्ही कोणी जरी नाही आलं तर आमच्यात नामस्मरण करीत राहिलो आम्ही। अशा पद्धतीने 33 वर्ष आपले सुंदर असे पार पडलेले आहेत आणि आता थोड्या दिवसात 3 त्रितपपूर्ती सोहळा 36 वर्ष झाले म्हणजे मग त्रितपपूर्ती सोहळा होणार आहे आणि रोजच्या रोज कार्यक्रमामध्ये असं काही एक असं नवचैतन्य ज्याला म्हणतात त्या प्रकारचं महादेव दर्याला एक नवचैतन्य मिळत चाललेलं आहे। आता थोड्या काळात हे जे देवस्थान आहे ना आतापर्यंत आपल्याला ते किती सामर्थ्यशाली आहे याचं महात्म्यच कळलेलं नव्हतं, पण आता ती महात्म्य तारुण्याच्या लक्षात आलेले आहे, तरुण पिढीच्या लक्षात आलेलं आहे आणि यावर्षी त्यांनी तितक्याच तोलामोलानं तितक्याच जोमानं या ठिकाणी सेवा केलेली आहे। कोणीच काही कमी पडलेलं नाही आणि हे सगळं पुढं आपल्याला तरुणांच्या आणि हातात द्यायचं आहे। तरुणांनी या ठिकाणची सेवा करायची आहे आणि त्याच्यामुळे एक मंडळ आपण त्यांचं पण स्थापित करणार आहे। अशा पद्धतीने याला कोणीतरी सांभाळायला माणसं लागत आहेत। असं काहीतरी बुजगावनं उभं केलं आणि वाऱ्याने उडून गेलं असं व्हायला नको। महात्म्यांचं आमच्यासारख्याचं जीवन एक संपूर्ण देवस्थान तयार करायला पूर्ण बुडाशी जातं। मग आणखीन इतिहास पहा, आपण गहिनीनाथाचा इतिहास पहा, धोम्यागडाचा इतिहास पहा, आणखीन काही पाहिजे असतील तर पहा। त्यांच्या बुडाशी एका महात्म्यांना आयुष्य द्यावं लागलेलं आहे, तेव्हा ते गड उभा राहिलेले आहेत। काही न वाटतं चला महादेव जरा आपलाच आहे, ठीक आहे, स्वाभिमान फार चांगला आहे, पण त्या स्वाभिमानाबरोबर आपल्याला आपलं जे लेकरू असतं त्याला पाळणं तितकं जरुरीचं असतं। नुसतं वरून गोंजारून जमत नाही, माझं म्हणून भागत नाही, त्याला पाळणा पाजावं लागतो। जितका आपण पाळणा पाजीत राहणार तितकं
इतकं हे देवस्थान रूपी लेकरू टवटवीत होत चालणार आहे आणि आपला नावलौकिक बीडसांगवीचा नावलौकिक गणसेवाडी गणगेवाडी गुंडेवाडी नवे नवे या सगळ्या परिसराचा नावलौकिक या देवस्थानामुळे आपला होणार आहे. म्हणून या ठिकाणी या चाललेला शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम आहे. माझ्याकडं काल्याचं वितरण आलेलं आहे, काल्याचा प्रसाद, काल्याचं कीर्तन माझ्याकडं आलेलं आहे आणि बहुतेक नियोजन माझ्याच हातात असतं, काय करावं. आणि अशा प्रकारे सगळे आता हे गुणीजन लोक, ज्ञानोबा आपण ज्याला माऊली म्हणतो, फार तोलामोलाचं सहकार्य या ठिकाणी त्याचं पण लाभत आहे. आमचे भारती बुवा शिवाजी महाराज भारती फार सहकार्य केलं त्यांनी. आमचे बी रस्त्यावर यायला लागले सगळेच. आम्हाला जेवढे रस्त्यावर येतील रस्त्याच्या बाजूला गेलेले तेवढा आनंद वाटतो. विनाकारण उट्या मारून घ्यायच्या आणि बाजूला जायचं, हे तुमचीच शोभा आहे रे. हे उद्या तुमचं आहे. मी कुठपर्यंत म्हणायचं तुमचं तुमचं, मी कुठपर्यंत जीव तोडायचा तुमचं तुमचं म्हणून. तुमचं तुम्हालाच कळलं पाहिजे, याच्या पुढे जास्तीचं काय सांगत नाही. आपण दुसऱ्याचं मोठं झालेलं लेकरू पाहिलं की आपलं लेकरू मोठं व्हावं असं प्रत्येकाला आई बापाला वाटतं की नाही? तसं प्रत्येक ग्रामस्थाला असं वाटलं पाहिजे की दुसऱ्याचे देवस्थान वाढत चाललेले आहेत, मग आपल्याच्याला का मोठं करू नाही, आपण का मोठं होऊ नाही. कुठंतरी काहीतरी निमित्त करायचं आणि बाजूला पळायचं, हे काही करू नका. ही माझी सगळ्यांना विनंती आहे. आपण सगळ्यांनी एकजुटीने एकमुठीने या देवाचं कार्य करणं आवश्यक आहे. एक तर आपल्याला आयुष्य फार कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. त्या चांगल्या गोष्टी म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार होईल, आपल्या जीवनाचा नावलौकिक होईल, असा दृष्टिकोन ठेवून आपण या देवस्थानाची सेवा करायची आहे. की सुरुवातीला प्रारंभाला सांगतो, मला अभंगावर फार बोलता येतं आणि मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये की ज्या कीर्तनकाराला अभंगावर बोलता येतं त्यांनी बाकीचा परगोळ जास्त लावू नये. ही आपली तपभूमी आहे, ही मोठी तपभूमी आहे, ही बालम ऋषीची तपभूमी आहे. पण आमच्या गावकऱ्याला बालम ऋषी कोण काय याचा पत्ता नाही. बाबांनी काय इतिहास काढलाय हा? आज हा इतिहास जर नसता तर आपल्या देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळाला नसता, तीर्थक्षेत्र विकास दर्जा मिळाला नसता. केवळ त्या इतिहासाला पाहून आकर्षक असा एक इतिहास आहे की ही तपोभूमी बालम नावाच्या ऋषीने पवित्र केलेली अशी ही तपोभूमी आहे. या ठिकाणी त्यांनी महाभारतामध्ये 24 वर्षाचं अनुष्ठान केलेलं आहे. कारण अनुष्ठानाकरता प्रतीक लागत आणि ते प्रतीक म्हणून भगवान भोलेनाथाच्या लिंगाची त्यांनी स्थापना केलेली आहे. हे बालम ऋषी ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आणि त्यांच्यामुळे या डोंगराला बालाघाटाच्या रांगा म्हणतात. जिथं जिथं मंदिरं या बालाघाटामध्ये आहेत ते सगळे या बालम नावाच्या ऋषीने स्थापन केलेले आहे. आणि अशी ही पवित्र जागा आहे, पवित्र ठिकाण आहे की पण आपलंच आपल्या उशाला असतं पण आपल्याला माहिती नसतं. तुझा आहे तुझ्या पासून बरी तू जागा चुकलास. हे किती मोठं देवस्थान आहे, किती सामर्थ्य याच्यामध्ये आहे. ते सामर्थ्य माझ्यासारख्या पामराने अनुभवलेला. कधी भीती वाटली नाही, कधी आपल्यावर काही संकट येईल, आपण एकटे आहोत आणि आपल्याला कुणाला काही आपल्यावर कुणी घाली असं कधी वाटलं नाही. या निसर्ग संरक्षणाकरता या ठिकाणी झाडी असणारे त्या झाडीच करता एका काळात मी झाडं तोडू दिली नाही. का तर बाबा हाच खरं ऐश्वर्य देवस्थानाचा आहे, हा अलंकार खरा देवस्थानाचा आहे. बाकीचे सिमेंटाचे डोंगर पैशाने उभा करता येतील पण
हा निसर्ग उभा करता येणार नाही जंगल. म्हणून याच्यासाठी मी थोडा लोकांना वाईट होत गेलो. त्यांचे दावे हिसकून घेणे, त्यांच्या कुरडी हिसकून घेणे, कोयते हिसकून घेणे, अशा प्रकारचा कार्यक्रम केवळ म्हणजे केवळ हे निसर्ग, देवस्थानाचा एक निसर्ग हा अलंकार आहे, कपडा आहे, तो फाडू नका हा उद्देश घेऊन मी पुढे जात होतो. आणि काही दिवसांनी योगाने योगी असा आला आणि ह्या निसर्गाचा बचाव झाला. नाही तर फार मोठा संघर्ष असायचा. बहुतेक काही महाराजांना काही संघर्ष करण्याची गरज लागत नाही. तुम्ही म्हणाल बाबा सततच काही गोष्टीला संघर्षात असतो. माझा विचार फक्त या देवस्थानाचं पावित्र्य भंग होऊ नये, आपल्या देवस्थानाचं पावित्र्य कायम स्वरूपी टिकावं म्हणून काही नास्तिक असे असणारे जोडपेवाले हे असे आले की त्यांना जग बुडाले काय मी म्हणत असतो. अरे जा तिकडं कुठं तरी, एवढीच जागा तुम्हाला उरली का? आणि याच्या पावित्र्यासाठी मी संघर्षमय जीवन या ठिकाणी जगत होतो, जगत आहे. आता थोडा फरक झालेला आहे. आता नुसता एक फोन जर गावात केला अशा गोष्टीला तर 50 पोरं पळत येतात आणि ते निश्चित वागणूक करणारे जे लोक आहेत त्याला ते प्रतिकार करतात. फार समाधान वाटतं. अशा पद्धतीनेच आपण आपल्या देवस्थानाच्या पावित्र्याचं संरक्षण करायचं आहे आणि पुढं आपल्याला चालायचं आहे. पहाती गवळणी तवती पालती दुधाने म्हणते नंदाची अपुरे आजी चोरी केली खरी. या अभंगातून गोकुळातील ज्या काही गवळणी आहेत त्या गवळणीपैकी ज्या ज्ञान अधिकारावर गवळणी होत्या त्यांचा अनुवाद तुकोबरा या अभंगातून करतात. ज्ञान अधिकारावर असणाऱ्या गवळणीचा अनुवाद आहे. आता त्या गोकुळातल्या गवळणी कोण होत्या तर त्या जाणा वेद गर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती तै परतल्या म्हणून नेती माझी सुख संगती नकोवची पवीची. त्या गवळणी आताच्या बायाप्रमाणे नव्हत्या, आताच्या स्त्रियाप्रमाणे नव्हत्या. तर कोण होत्या? त्या वेदातल्या श्रुती होत्या. भगवंताचा आनंद घेण्याकरता ते वेदाते एक अक्षरांनी गोकुळात जन्म घेतलेला होता. एका अक्षराने वेदातल्या त्या सामान्य नव्हत्या. बरं त्या होत्या त्या ज्या परमात्म्याचं त्यांना यथार्थ दर्शन होत नव्हतं तो परमात्मा तरी कसा आहे परमात्मा? रंग नाही नहीं वर्ण छाया निर्गुण निराकार कोही रघुराया. तुझ सगुण मनुकी निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदुरे. अनुमाने ना श्रुती नेते म्हणते गोविंदुरे. परमात्म्याला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं तर परमात्मा स्वरूपाला काहीच म्हणणं खपत नाही. दिवाळीचा सण आहे आणि त्या दिवाळीच्या सणामध्ये राजाला ओवाळणे करता आलेल्या बायांनी म्हणावं इडा पिडा जावं आणि बळीचं राज्य येवं. तेव्हा त्याचा अर्थ विपरीत समजून त्या राजानं त्या बायांना तुरुंगात डांबून ठेवलं. त्याच्यामुळं गावात हल्लोकल्लोल माजला. एक म्हातारी ओवाळण्याकरता आली. तिने विचार केला, तिला वाटलं हे असं का होतं
म्हणून तिने ओवळताना राजाला दुसरा मंत्र काढला. ओवळताना ती म्हणाली माझ्या बाला हेही म्हणू नाही आणि माझ्या बाला तेही म्हणू नाही. इडापाडा पिढा जाऊ याचा अर्थ राजा असा समजत होता की हा राजा पिढाच आहे, तेव्हा यानं जावं. आणि बळीचं राजा येऊ याचा अर्थ राजा असं समजत होता दुसरा बलवान राजा येऊ, तेव्हा म्हातारीच्या मंत्राने राजा खुश झाला. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काहीच म्हणणं खपत नाही. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद तुझी वेद स्तुती करिता भागला निवांत चिठेला नेती नेती पाहे पा जाणे वेचिनी बळे कोणी वेदापासून असे आगळे की शेषावने तोंडाळे बोलते आती तो हे अंथुरना तळवटी जडे येरू नेती नेती म्हणून बहुडे एक सनकादिक पेडे सनकादिक वेडे पिशे झाले वेदू काय काय न बोले पण